स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. मेसेज येते ती, धमकी येते ती, तुम्ही कामावर नाही गेला तर तुमच्या पगारातून पैसे कापणार, रेजान द्या, राजीनामा द्या, असं सर्व वरनं फोन येते आम्हाला. ही काय बरोबर नाही कंपनीनं समजून घेतलं पाहिजे आम्हाला. माझ्यासोबत पनवेलला असताना प्राणघातक हल्ला झाला होता. वाहन चालवत असताना काही जरी झालं रस्त्यावर तर यात कंपनी कोणतीही दखल घेत नाही. आपणच करायचं आणि आपण निस्तरायचं अशी पद्धत आहे. कंपनी असं बोलते की एस टीनं काय दंड टाकला तर तो पण ड्रायव्हरच्या खात्यामधूनच कट करणार. तर आम्ही असं कशापाय करायचं? खातं शिवसेनेकडे आहे आणि सरनाईक साहेब, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब ह्या विषयावर फार सेन्सिटिव्ह आहे. पेमेंट होणार त्याच्याबद्दल काय तक्रार येणार नाही, पण मी त्या भूमिका त्यांची भावना मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवतो. टेक्निकली हा माझा पार्ट आहे. आम्ही यात पूर्ण ताकदीने काम करतो. डॉक्टर सुधीर देशमुख आणि डॉक्टर सौ पूजा देशमुख यांचे देशमुख हॉस्पिटल आळसंद सुसज्ज व सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल, ECG आणि मॉनिटरची सोय, खात्रीशीर उपचार व इलाज, रुग्णांसाठी ॲडमिट होण्याची सोय. एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला. आमचा पत्ता देशमुख हॉस्पिटल आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. विटा बस आगारातील खाजगी चालकांचा काही महिन्यापासून पगार न झाल्यामुळे त्यांनी या ठिकाणी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. आता जर बघितलं तर हे कर्मचारी आहेत, त्यांना या ठिकाणी हक्काचं वेतन मिळालेलं नाही आणि त्यामुळं हे सर्व कर्मचारी या ठिकाणी त्यांनी काम बंद केलेलं आहे. आज विटा आगारातील हे कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी काम बंद केल्याने त्यांचं काम थांबलेलं आहे. काय नेमकं घडलं आहे? किती दिवसापासून तुमचा पगार नाही? काय तुमच्या मागण्या आहेत? आमचा गेल्या महिन्यापासून पगार थकीत आहे. ह्या महिन्यात पगार झाला पण त्यांनी निम्माच दिला आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी आम्हाला 2-3 वेळा त्यांना लेटर दिलं आहे की आमचा पगार वेळेवर होत नाही. आज वेळेवर पगार पूर्णपणे ते देत नाहीत. आज दुसरी गोष्ट, आम्ही स्वतः 20-20 किलोमीटरवरून ड्रायव्हर येतात. कॉन्ट्रॅक्ट बेसवर आम्ही कामाला आहे. आम्ही ST महामंडळात काम करतो आहे आणि स्वतः आम्ही पदरचं ST तिकीट काढून आमच्या घरी जायचं म्हटलं तर जावं लागतं आहे. STचं काम करायचं आणि वरनं जर आम्हाला जर STचं तिकीट काढून जर आम्हाला काम करायचं असेल आणि वेळेवर जर आम्हाला पगार होत नसेल तर आमचा या कंपनीत काम करून उपयोग काय? आमची हीच मागणी आहे की आज 3.5 वर्ष झाला मी STत काम करतो आहे तुमच्या राजमुद्रा कंपनीत. प्रायव्हेट कंपनी आहे, पण आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही आमच्या पगारवाढ तुम्ही म्हणावं अशी आमची केली नाही. आमची पगारवाढाची अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला 5,000 रुपयाची पगारवाढ. दुसरी गोष्ट, आमची येण्या जाण्याची तुम्ही सवलत ST तर्फे तुम्ही लेटर देऊन आम्हाला काय तर तुम्ही येण्या जाण्याची आमची सोय केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आमचे 7 तारखेला पगार होता. तुम्ही 7 तारखेला सांगितले, 7 तारखेला आमचे पगार झाले पाहिजेत. तुम्ही आमचे वेळेवर पगार देत नाही. तुम्ही सांगता की पगार तुमचे वेळेवर होतात, करूया असं तुम्ही आम्हाला सांगून तुम्ही काहीतरी टेवलाबावली करताय, पण आश्वासन देत आहे. आता आमचं तुम्ही कुठलीही कधी आम्ही तुम्हाला आत्तापर्यंत तुमच्या तक्रार दिली आहे की तुम्ही आमची मान्य केलेली नाही. आम्ही फक्त तुम्ही सांगायचं ना आम्ही करायचं, पण आमचा ह्यात काहीसुद्धा फायदा काय झालेला नाही. तुम्ही आमच्यासाठी काय फायदा केलेला नाही. ड्रायव्हरांच्यासाठी तर काहीच नाही. आज सगळे ड्रायव्हर लांबून येतात, पावसात भिजत येतात, लांब दुट्या करून जातात, रात्री 12-1 वाजता आपापल्या घरी जातात. पण त्यांनी जर सुद्धा जायचं म्हटलं तर कसं जायचं? आणि तुम्ही जर वेळेवर येत असेल, 2-2 हजार रुपये तुम्ही 18,000 आम्हाला पगार देताय, त्यातलं 2,000 रुपये तुम्ही कटिंग करताय. त्यात दुसरी गोष्ट, तुम्ही आमचं PF कट करून घेताय. त्यात त्यांनी 20 किलोमीटर यायचं म्हटलं की 100 रुपयाचं तेल जाळायचं. आज 100 रुपये म्हणजे 110 रुपये लिटर पेट्रोल आहे. ते जाळायचं आणि त्यांनी त्यांच्या घरी जायचं, नंतर त्यांनी माघारी यायचं. असं जर करून असं जर आमचा वेळेवर पगार होत नसेल, कोणाचे घराचे हप्ते आहेत, कोणाचे गाडीचे हप्ते आहेत, कोणाचे काय असेल, जर तुम्ही वेळेवर आमचे पगार देत नसेल तर आमच्या घरा मुलांची शाळा वगैरे मुलं असतील, लहान काय असते, हप्ते असतात, यांचं कसं आमचं भागणार? तुम्ही जर वेळेवर पगार जर देत नसेल तर आमचं कसं भागणार? आमची एवढीच इच्छा आहे की आमची पगारवाढ तुम्ही करावी आणि आमची जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्या सर्व तुम्ही पूर्ण कराव्यात. तोपर्यंत आम्ही आमची माघार घेणार नाही. आज जो तुम्ही बंद पुकारला आहे, काय याची सूचना दिली आहे का? कुणाकडे तुम्ही ते मागणी केली किंवा काय सांगितलं? आम्ही ह्याच्या अगोदर 2 वेळा त्यांना पत्र दिलं आहे
आम्ही याच्या अगोदर सुद्धा त्यांना 2 वेळा दिलं. या मागं पण आम्ही एकदा गाडी म्हणजे संप ठेवला होता. त्यांनी आमचं मागच्याच महिन्यात तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं, आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही काय तर तुमची सोय करतो, काय होणार नाही, तुमच्या पगारात काय अडथळा येणार नाही, 7 ते 7 तारखेला तुम्हाला पगार दिला. तरीसुद्धा त्यांनी आमची गैरसोय केली. आमचा पगार काय त्यांनी टायमात दिला नाही, आम्हाला काय त्यांनी उत्पुतलीव केली नाही. त्यामुळे आम्ही डायरेक्ट आमचा विषय झाला. आम्ही डेपो मॅनेजर रात्री फक्त आम्ही मेसेज टाकला की आम्ही उद्यापासून कोण आम्ही गाडीवर जाणार नाही आणि आम्ही डेपो बंद ठेवणार. सगळी चालेल. ज्या वेळेला कंपनी चालू झाली ती विट्यामध्ये, त्यावेळी त्यांनी डिक्लेअर केलं होतं की बाबा वर्षाला तुम्हाला 10% वाढ ही मिळणार. आम्हाला तशी काय गेल्या वर्षी आम्हाला 10% वाढ झालेली नाही. यावर्षी पण आम्हाला 10% वाढ काय दिलेली नाही त्यांनी. आणि त्यांनी ग्रेड HRF, मग ते ॲपची आम्हाला काही गरज नाही आहे त्याची. ते ॲपसुद्धा हजेरी लागली पाहिजे त्या ॲपवरती, तरच तुम्हाला पगार मिळणार, तर तेच ग्राह्य धरलं जाणार असं त्यांनी सांगितले. मग ते आम्हाला ॲपसुद्धा नको आहे. मग त्यांनी आम्हाला जबरदस्ती करून ते ॲप लादलं आहे. सांगली जिल्ह्यातील किती कर्मचारी आहेत आणि ठेकेदार काय म्हणतात मग याबाबत? ठेकेदारांना आता आम्ही मयूर अग्रवाल म्हणून आहेत, त्यांनी उद्धट बोलून आम्हाला असं सांगितलं की ज्यांना काम करायचं असेल राजीनामा द्या म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. मयूर अग्रवाल म्हणून आहे त्यांनी कर्मचारी. त्यांनी काम करा, ज्यांना नसेल करायचं तर मयूर अग्रवाल म्हणून आहेत, त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही राजीनामा द्या आणि येऊ नका, ज्याला काम करायचं नाही त्यांनी येऊ नका. मग आम्ही त्यांना एवढंच म्हणे की आमचा जो पगार आहे तो पूर्णपणे द्या, काय असेल ती, मग त्यानंतर बघू आम्ही काय असेल ती. फोनवर त्यांनी सुद्धा म्हणजे आम्हाला म्हणजे मेसेज केला आहे की आम्ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करणार. म्हणजे आमचे पगार त्यांच्याकडे थांबवून सुद्धा तेच आमच्यावर कारवाई करणार असे बोलत आहेत काय. म्हणजे आणि ते मयूर अग्रवाल यांनी आम्हाला सकाळी मेसेज म्हणजे उद्धट भाषा केली आहे की तुम्हाला कामं करायचं असेल त्यांनी करा, नसेल त्यांना काय करू नका, तुम्ही राजीनामा द्या आणि तुम्ही जावा. ज्या टायमाला आमच्याकडनं तुम्ही ट्रेनिंग घेतलं, ज्या टायमाला आम्ही तुमची कागदपत्र पूर्त करून आम्हाला तुम्ही कामावर जावं घेतलं, आमचं ट्रेनिंग घेतलं, त्या टायमाला तुम्ही आम्हाला अशी सूचना दिली होती का, तुम्ही ज्या टायमाला गाडी बंद काढशील त्या तुम्हाला राजीनामा देऊन तुम्हाला जावं लागेल. ही भाषा म्हणजे बोलण्याची भाषा नाही. आता तुम्ही तुटपुंजा पगारावर काम करता, आज बस चालवायचे म्हटलं तर कधी काय होईल सांगता येत नाही, पण अशा परिस्थितीत तुम्हाला पगार मिळत नाही, कसं मग हे काय? ना आम्हाला कामाची गरज नाही, आम्ही काम करतो आहे. पण कंपनीच्या अधिकाऱ्यांची अशी जर उद्धट भाषा असेल तर आम्हाला विचार करावाच लागेल. सरळ कंपनी अधिकाऱ्यामध्ये ज्याला गरज आहे तो करेल किंवा राजीनामा द्या म्हणतात. त्यांनी आता एवढं पण सांगितलं अगदी आम्ही बिहारी वगैरे आणून आम्ही गाड्या चालवू, आम्हाला काय दंड बसायची ती बसू द्या, अशी सर्व उद्धट भाषा कंपनीच्या अधिकाऱ्यांची चालू आहे. जवळपास सांगली जिल्ह्यातील 300 ते 350 कर्मचारी आहेत. या ठिकाणी त्यांनी हा बंद पुकारलेला आहे. आता तुमची पुढची भूमिका काय असेल मग? आमचं त्याने जे पगार वाढणे ज्या आमच्या मागण्या आहेत त्यांनी आमच्या पूर्ण मागण्या कराव्यात. आणि सांगली जिल्ह्यात कमीत कमी 5 डेपो आहेत. 5 डेपोत विटा आहे, जत आहे, आटपाडी आहे, कवटेमंका आहे, तासगाव आहे. या 3 डेपोत आत्ता सध्याला म्हटलं तरी सुद्धा त्यांनी सुद्धा थांबवलेला आहे. त्यांच्यासुद्धा गाड्या पूर्णपणे बंद आहेत. आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमच्या गाड्या आम्ही काय चालू करणार नाही आणि आम्ही काय त्या गाड्यावरून जाणार नाही. आमच्या फक्त एवढंच आहे की आमचे पगार वाढ, आमचा पगार वेळेत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत तेवढ्याच त्यांनी सगळे साहेबांनी आमची याची काही दखल घेऊन पूर्णपणे आमची मागण्या पूर्णपणे कराव्यात, एवढीच आमची अपेक्षा आहे. मी राजमुद्रा कंपनीमध्ये गेली 1 वर्ष झालं काम करतो आहे. माझ्यासोबत पनवेलला असताना प्राणघातक हल्ला झाला होता. यात कंपनीने कोणताही हस्तक्षेप घेतला नाही. पहिला एक अपघात झालेला, तर त्यात कंपनीने काय नाही, सर्व येणं जाणं सर्व आपलं, कंपनी ह्यात कोणताही हस्तक्षेप घेत नाही, काही नाही. आणि ही माझी एकट्याचीच व्यथा नसून सगळ्यांची व्यथा आहे. वाहन चालवत असताना काही जरी झालं रस्त्यावर तर यात कंपनी कोणतीही दखल घेत नाही. आपणच करायचं आणि आपण निस्तरायचं अशी पद्धत आहे. तर ह्याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. आम्ही 24 तास बाहेर असतो आहे. आमची ही दखल काय घेत नाहीत आणि काय नाही. ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यावरती आम्ही त्यांना वारंवार सांगूनसुद्धा हे आम्हाला काय ही करत नाहीत. फक्त बघूया करूया आश्वासन देतात, पण त्याच्यावरती कुठला निर्णय घेत नाहीत, काय नाहीत. आत्तापर्यंत पण एवढं सांगूनसुद्धा रात्री आमच्या ग्रुपवरती पेमेंट झाल्यानंतर अर्धं ह्यांनी पेमेंट दिलं. ह्यांनी सांगितलेलं 7 तारखेला तुमचं पेमेंट पूर्ण करू म्हणून, पण 7 तारखेची 10 तारीख त्यांनी सांगितली. 10 तारखेपर्यंत सर्व चालकांनी वाट बघितली आणि काल रात्री त्यांनी 50%च पेमेंट दिलेलं आहे. त्या 50% पेमेंटमध्ये आम्ही कसं काय करायचं? शेवटी परपंच सर्वांना आहे, सगळ्यांच्या अडचणी आहेत, त्याच्यावरती कसं 50% हे करायचं? तर त्यांना परत रात्री सांगितलं तर त्यांनी ऑफिसवाल्यांनी म्हणजे जे अधिकारी आमचे वरचे आहेत त्यांनी कुणीसुद्धा रिप्लाय दिला नाही किंवा काहीसुद्धा नाही. ते सांगतात की बाबांनो एसटीनं आम्हाला पैसे दिले नाहीत किंवा काय झालं आहे, त्यांच्या ज्या भावना आहेत ते फक्त आम्हाला सांगतात. आता त्याच्यावरती आम्ही कसंही करायचं? आत्तापर्यंत असं नाही ना, आता काय असं
ह्या वर्षभरातच ह्यांचं ही चाललेलं आहे. तर या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्हाला पूर्ण पाहिजेत, ही आमच्या मागण्या आहेत. आता जर तुम्ही बंद पुकारला आहे, आगार प्रमुखांना आम्ही विचारलं तर ते म्हणतात आम्हाला काय माहिती नाही, ते कधी बंद केलं आहे, काहीच माहीत नाही त्यांना. त्यांना पत्रव्यवहार आम्ही केलेला होता पहिला, त्यांना सांगितलेलं होतं सगळं. आणि तसं मी रात्री पवारसाहेबांना पण बोललेलो होतो. त्यांचा माझा कॉल झाला, त्यांच्या कॉलवरती आम्ही सगळं सांगितलेलं आहे त्यांना, बाबा नो आमचा असा असा ठामपणे निर्णय आहे आणि उद्या आम्ही गाड्या काढणार नाही, आमच्या पगाराचं हे चालल्यामुळं आम्ही काय गाड्या काढू शकत नाही म्हणून पवारसाहेबांना आम्ही सूचना दिलेली होती रात्री. 2023पासून आम्ही तिथं सगळे एकत्र काम करतो आहे आणि गेले 1.5 ते 2 वर्ष झालं पगारामध्ये घोळ येतो आहे आणि पगारात घोळ येतो आहे, कमी येतो पगार आणि म्हणतात पुढच्या महिन्यात पगार होईल, त्यात पगार वाढून येईल, तर तसं काही होत नाही. मग किती सण करायचं सर्व चालकांनी? किती पगार आहे आणि किती घोळ होते नेमकं? ज्या त्या पगारामध्ये कधी 500, कधी पगारच्या हिशोबाने ते घोळ काढतात. पगार येतोच कधी 500, कधी 1000 आणि ते पुढच्या महिन्यात काय पेमेंट येत नाही. आता आमचा वेळेवर पगार नाही किंवा आम्हाला जी भत्ती म्हणजे ग्राह्य भत्ती आहेत ते भत्तेसुद्धा मिळत नाहीत. आणि अशा मानसिकतेत आम्ही जर 50-50 प्रवासी घेऊन जर रस्त्यानं चालत असलो, आमची मानसिकता डळू शकते. उद्या अपघात झाला तर उद्या आणि कंपनी आम्हाला जबाबदार धरणार आहे त्या अपघाताला सुद्धा. कारण ह्याच्या आधी पण ज्या चालकांचा अपघात झालेत त्यांना कंपनीने विचारून सुद्धा बघितलेलं नाही. तुमचं तुम्ही मिटवा, तुमचं तुम्ही निस्तरा, सरळ कंपनी हात वर करून मोकळं होते. आणि आता कुठं तर म्हणजे चालक जास्त उग्र झाल्यामुळं कंपनी वकील देत्या, कंपनी हे करत्या, कंपनी ते करत्या, फक्त सर्वांची उत्तरं दिली जातात आम्हाला. तुम्ही कोणाला लोकप्रतिनिधी किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेटलाय का या संदर्भात? तुमच्या मागण्या सांगितल्यात का? नाही, आम्ही मागल्या वेळेला भेटलो होतो, आपल्या विटा आगारातील अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो होतो, त्यांचा पण आम्हाला सपोर्ट होता चांगल्यापैकी. पण आत्ता परिस्थिती अशी झाली की अचानक आम्हाला करावं लागलं आहे. त्यामुळे आता अगदी कंपनीने मी दखल घेतलीच नाही अजून, फक्त चौकशी केली नक्की विषय काय आहे. एवढी चौकशी करून तिने त्यांच्या जी कंपनी त्यांच्या ऑफिसमध्ये ती शांत आहेत. असं तुम्ही आंदोलन उगारलं की तुम्हाला भीती दाखवली जाते का काम? हो, दाखवली जाते भीती. आता जस्ट आम्हाला मेसेज वगैरे केलेत तिने, शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल. काय भूमिका असेल तुमची? नाही, आमची भूमिकेचं आम्ही ठाम आहे. आमच्या मागण्यावर आम्ही ठाम आहे. आमची पगारवाढ, ती ग्रेट HR ॲप बंद करणं, अशा ज्या गोष्टी आहेत आमच्या त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं, विटा आगारातील हे बस चालक आहेत, खाजगी तत्वावर या ठिकाणी ते काम करतात, परंतु त्यांचा पगार वाढलेला नाही. ते अनेक दिवसापासून काही मागण्या करतात, त्यांच्या मागण्या इथं मान्य केल्या जात नाहीत. वरून त्यांना दम दिला जात, वेळेवर पगार मिळावा आणि त्यांची पगारवाढ करावी, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.